ताचे सकुटुंबी भोजन करावे. अल्पदान गणराज असा मनी द्यायचे मनी पाहिजे. चिंतिले लाभीचे कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुख संपन्न. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हरितालिकेची कहाणी. एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले, नाथ, सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे, पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. तसेच मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केलेस आणि त्या पुण्याने मी तुला प्राप्त झालो. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करायचे असते. हे व्रत तू पूर्वी कसे केले ते मी तुला आता सांगतो. ते एक, मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस. 64 वर्षे तू फक्त झाडांची पिकलेली पाने खाऊन राहिलीस होतीस. थंडी, ऊन, पाऊस हे सर्व तू सहन केलेस. तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला हिमालयाला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. तितक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांचा पूजा सत्कार केला व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी. तोच तिला योग्य असा पती आहे. श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले म्हणून मी येथे आलो आहे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत सांगितली. दुसरीकडे त्यांनी ही हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, पण तुला ती रुचली नाही. तू रागवलीस. ते पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सखीला म्हणालीस, महादेवा वाचून दुसरा कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही. हा माझा असा निश्चय आहे. असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे ठरवले आहे. तर अशा स्थितीत मी काय करू? हे ऐकल्यावर सखीने तुला तुम बाहेर पडण्याचा सल्ला दिला. नंतर तुला घेऊन ती एका घोर अरण्यात गेली. ते गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली. नदीच्या काठी एक मोठी गुहा होती. त्या गुहेतून तुम्ही दोघी गेलात. त्या दिवशी तू कडक उपवास माझी पार्वती सर माझी गेल्यावर पार्वतीसह नंतर घराण्यात गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली. नदीच्या काठी एक मोठी गुहा होती. त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात. त्या दिवशी तू कडक उपवास केलास. पार्वतीसह माझी मातीची मूर्ती स्थापन केलीस. त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस. रात्री जागरण केलेस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. तुझ्या त्या व्रताच्या पुण्याने त्यावेळी माझे तेथील आसन हरले. लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे गेलो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रकट होऊन तुला हवा असा तो वर महासे मी तुला सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावेच, दुसरी माझी काही इच्छा नाही. मग ततस्तु तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखीसह व्रताचे पारायण केलेस. याच वेळी हिमालय तुझा शोध करत तेथे आला. त्यांनी तुला घरातून निघून येण्याचे कारण विचारले. तू सुद्धा तुझे मनोगत त्याला सांगितले. तुझ्या दृढ निश्चय पाहून हिमालयाने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघांना घेऊन तो घरी आला. नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केलेस. अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात. या व्रताचा विधी असा, ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून तेथे स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवा लिंग स्थापन करावे. षोडोपचारी त्याची पूजा करावी. मनोभावाने त्याची प्रार्थना करावी. नंतर ती कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावे. या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होतात. राज्य मिळते. स्त्रियांचे वैभव वाढते.
कहाणी झाल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती बांधावे. दुसऱ्या दिवशी पुत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून त्या व्रताची सांगता करावी. भगवान शंकराने पार्वतीला सांगितले ही हरितालिकेची कहाणी, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देव ब्रह्मांडाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.